हॅलो स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुलांनो, परीक्षा संपलेल्या आहेत आणि आता सर्वांना वेळ लागलेले आहे की आता बोर्डच्या एक्झाम जवळ येऊ पाहत आहेत आणि सध्या आपल्याला नाही म्हटलं तरी पण दिवाळी सणाच्या सुट्ट्या आहेत। कशा बरे ह्या उपयोगात आणायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेचसे विद्यार्थी फर्स्ट टर्मची एक्झाम झालेली असल्यामुळे त्यांना पेपर्स कसे गेलेले आहेत यासाठी ते चिंतेमध्ये आहेत की आता आपल्याला 2-3 महिन्याचाच कालावधी राहिलेला आहे। या कालावधीचा उपयोग करून आपण कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकतो या चिंतेमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत। चला तर यासाठीच मी गोदावरी आज तुम्हासाठी घेऊन आलेली आहे। काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे मी, ज्यामुळे आपल्याला 2 महिन्यामध्ये टॉपर बनता येणार आहे। पहा विद्यार्थ्यांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की मला टॉपर बनायचं आहे, पण कुणाला असं वाटतं, कोणी 50% वर असतात ज्यांचे आता पेपर झालेले आहेत, फर्स्ट सेम झालेले आहेत। फर्स्ट सेम नंतर विद्यार्थ्यांना समजतं की आपला अभ्यास कुठपर्यंत आहे, तेव्हा ते काळजीमध्ये आहेत की 50% वरून मला 80% पर्यंत तर गेलं पाहिजे, मग मी कसा जाऊ शकेन। सो असेच खूप जणांना असं वाटतं की नाही, मला 90%, 95%, मला 100 आउट ऑफ 100 घ्यायचे आहेत, तर आता मला कसं पॉसिबल आहे। समजा फर्स्ट टर्मच्या एक्झाम हार्ड गेल्या असतील तर मग तर प्रश्न फार मोठा असतो की मुलांना आपल्याला टॉप तर व्हायचं आहे, पण ते कसं होता येईल। सो अनेक 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 प्रश्न असतात मुलांना मनामध्ये की आता प्रश्न पडतो कोणीतरी असं गाईड करणारं हवंय की ज्यासाठी मला टॉपर बनायचं आहे। तर मुलांना मी त्यासाठीच आज तुमच्या इथे समोर उभी आहे। सो आज मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे। या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्यात तर नक्कीच नक्कीच अगदी 100% नाही 200% मी तुम्हाला खात्री देऊन सांगते मुलांना की तुम्ही नक्की टॉपर बनाल। अगदी तुम्हाला 50% वर तुम्ही असणार तर त्यापेक्षा तुम्हाला अगदी 80% पर्यंत जाता येईल। तुम्ही अगदी 90% विचार करत असाल तर तुम्ही अगदी 100% पर्यंत सुद्धा पोहोचू शकाल। तर अशा पद्धतीने कसं टॉपर बनायचं आहे, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी काय ठेवायची आहे, काय प्लॅनिंग करायचं आहे, कशा पद्धतीने ह्या सुट्ट्यांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या ह्या 2-3 महिन्यामध्ये अगदी एकही चॅप्टर जर आपला आतापर्यंत झालेला नसेल, मनासारखा झालेला नसेल, तरी सुद्धा मुलांनो आपल्याला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे ह्या सर्वाची स्ट्रॅटेजी मी इथे आज घेऊन आलेली आहे। सो मुलांनो, सर्वांनी महत्त्वाची गोष्ट करा आणि ती म्हणजे तुम्हाला फर्स्ट टर्मच्या सेमिस्टर कशा गेलेल्या आहेत ते मला जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवून सांगा की तुम्हाला त्या कशा गेलेल्या आहेत। तुमच्या परीक्षेचे पेपर्स हे चांगले गेलेले आहेत, बरे गेलेले आहेत का वाईट गेलेले आहेत, हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल की तुमचे पेपर्स कसे गेलेले आहेत। त्यानुसार आपल्याला नेक्स्ट आणखी व्हिडिओ बनवायचा आहे, त्यावर आपण सांगू शकतो की कशा पद्धतीने तुम्हाला एक प्लॅन ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही अभ्यास करू शकता। सो स्टुडंट्स, चला सुरुवात करूया आपण। तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला पहिले मुलांना तुम्ही काही पॉइंट्स लक्षात घ्या। तर त्यातला पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या मनाची शक्ती ओळखा। स्टुडंट्स, आपल्या प्रत्येकाजवळ एक विल पॉवर आहे। देवाने आपल्याला सर्वांनाच एक विल पॉवर दिलेली आहे, एक शक्ती दिलेली आहे। या शक्तीचा उपयोग आपण पूर्णपणे करत नाही आणि त्यामुळेच आपल्याला नेमकं आपल्या मनाची पॉवर काय आहे ती आपल्याला समजत नाही। सो मुलांनो, ह्या पूर्ण मनाच्या शक्तीचा आपल्याला वापर करून घ्यायचा असतो। तो वापर आपण कसा करायचा? बरेचसे विद्यार्थी असे असतात की एक्झाम मध्ये गेल्याच्या नंतर त्यांना भीती वाटते, अभ्यास ते करून जातात, परंतु गेल्याच्या नंतर आता कसं होईल, पेपर मध्ये काय येईल वगैरे स्वरूपाची भीती खूप असते मनामध्ये। सो स्टुडंट्स, ही मनाची शक्ती तुम्ही तिथे वापरायची आहे। एक्झाम हॉल मध्ये जेव्हा जाल, अगदी एक्झामच्या आधीपासून जेव्हा तुम्ही प्रिपरेशन कराल, तेव्हा मनामध्ये एक गोष्ट ठाम ठेवा की नाही, मला हे येणारच आहे, यस यस मला हे नक्की येणार आहे आणि मला घाबरायचं काहीच कारण नाही आहे। तुमचा अभ्यास कितीही कसाही झालेला असो, तुम्ही न घाबरता जायचं आहे, कारण तिथे तुमच्या मनाची शक्तीच तुम्हाला मदत करत असते। सो तुम्ही जर घाबरून परीक्षेला गेलात, तुम्हाला जर भीती वाटली परीक्षेची, तर मात्र तुमचा पूर्ण केलेला अभ्यास सुद्धा मुलांना विसरू शकतो। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुमच्या मनाच्या शक्तीचा परिपूर्ण वापर करायचा आहे।
तुम्हाला वाटेल हे तर परीक्षेला जातानाची गोष्ट झाली, तर नाही मुलांनो. ज्या वेळेस तुम्ही आत्तापासून एक प्लॅन ठरवाल, आता पहा नोव्हेंबर महिना चालू आहे, ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला सर्वांना सुट्ट्या असणार आहेत. या सर्व सुट्ट्यांचा उपयोग करताना सुद्धा ह्या मनाच्या शक्तीचा तुम्हाला उपयोग करायचा आहे परिपूर्ण. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवलात तर तुम्हाला नक्कीच तो अभ्यास जो आहे तो पाठ होणार आहे. सो मनाची ही शक्ती जरूर ओळखा की नाही मला हे येणार आहे, नाही मी हे पाठ करू शकते, मला हे सर्व येणार आहे. आणि मनाची शक्ती, आता खूप जणांचं लक्ष लागत नाही अभ्यास केलेलं, कुणाला वाटतं मी कितीही केलं तरी मला ते पाठच होत नाही, किंवा ते माझ्या लक्षातच राहत नाही, किंवा आत्ता राहतं पण मी नंतर विसरून जाते. सो यासाठी सुद्धा मी अगदी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला आणखी एक व्हिडिओ सेंड करणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मनाची शक्ती कशी वाढवायची आहे आपल्याला. सो गाईज तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आपण जेव्हा जेव्हा अभ्यास करू तेव्हा तेव्हा ही मनाची शक्ती तुम्ही डोक्यात ठेवायची. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, निगेटिव्ह विचार मनात आणायचे नाही की मला हे होईल का, मला हे पाठ होईल का, मला हे समजत नाही. नाही मुलांनो, तर तुमच्या मनामध्ये खूप मोठी देवाने एक मोठी पॉवर दिलेली आहे आपल्याला. आपण जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर 100% नाही 200% आपल्याला ते उत्तर नक्की आठवतं. सो मुलांनो, न घाबरता मनाच्या या शक्तीचा उपयोग अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला करायचा आहे. सो गाईज त्याच्यानंतर आपल्याला अनेक अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्या गोष्टींच्या मदतीनं तुमचा जो अभ्यास आहे तो परिपूर्ण पद्धतीने होणार आहे. आपण ह्या सर्व काही पॉइंट्स घेतच आहोत, पण त्याच्यानंतर मी तुम्हाला एक पक्का असा प्लॅन देणार आहे की या प्लॅनच्या मदतीनं तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्ही करू शकाल हे आपण पाहणारच आहोत. तर आपल्याला ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कारण ह्या खूप 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 महत्त्वपूर्ण असतात. अभ्यास करत असतानाच निगेटिव्ह माइंडने अभ्यास करत असाल तर मुलांना ते तुम्हाला लक्षात सुद्धा राहणार नाही. सो त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला आता असं वाटेल की हा नोव्हेंबर महिना आहे, सो बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना शाळेला तर सुट्ट्याच आहेत, सो या सुट्ट्यांचा उपयोग आपल्याला कशा करायचा आहे. सो मुलांना मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या सुट्टीचा उपयोग करा. ओके, सुट्टीचा उपयोग करायचा आहे. मला माहिती आहे की शाळेला जरी सुट्ट्या असतील तरी तुमच्या वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेस असतील, ट्युशन्स असतील. सो मुलांना या सर्वांचा आपल्याला सर्व गोष्टी करून आपल्याला अभ्यास पण करायचा आहे. मग आपल्याला ह्या सुट्टीचा उपयोग नेमका कसा करायचा आहे. आपल्याला माहिती आहे आपला भरपूरसा वेळ याच्यामध्ये पण जाणार आहे की सुट्ट्या आहेत पण दिवाळी आहे, सो असे वेगवेगळे सण उत्सव प्रत्येकाकडेच असतात. सो या सर्व गोष्टी आपल्याला एन्जॉय पण करायच्या आहे, त्यासाठी पण आपल्याला वेळ द्यायचा आहे, पण फारसा वेळ न त्यामध्ये घालवता आपल्याला सुट्टीचा उपयोग जो आहे मुलांनो तो तुम्हाला अभ्यासासाठी करायचा आहे. ओके, सो अभ्यास करत असताना प्लॅनिंग काय ठेवायचं आहे, स्ट्रॅटेजी आपण काय ठेवली पाहिजे याचाही आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे. मुलांनो बघा, टॉपर तर बनायचं आहे, परंतु आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. सो तुम्हाला माहिती आहे की नोव्हेंबर महिना जो आहे तो तुमचा सण उत्सव समारंभ या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जाणार आहे. सुट्टीचा उपयोग कसा करायचा आहे तेही आपण पाहतच आहोत. तर अशा प्रकारचा नोव्हेंबर महिना जो आहे तो विशेषतः सणांमध्ये जाणार आहे तुमचा. सो दीपावली जी येते आहे त्यासाठी आपला बराचसा वेळ हा विद्यार्थ्यांचा जाईल असं वाटते, पण म्हणजे बघा हे काही महिने कसे आपले जातात हे पहिले लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला प्लॅन कसा करायचा आहे आणि आपल्याकडे किती कमी वेळ आहे, कमी वेळेत आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, त्या कशा करायच्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. तर बघा नोव्हेंबरचा हा जो महिना आहे तो तुमचा सण दिवाळी वगैरे वगैरे आणि थोडाफार अभ्यास अशा काही गोष्टींमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर मुलांनो डिसेंबरचा जो वेळ असणार आहे तो डिसेंबर महिना हा तुमचा सराव परीक्षा असतात, प्रॅक्टिस एक्झाम. सो ह्या प्रॅक्टिस एक्झाम मध्ये तुमचा डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्हीही जे महिने आहेत ते तुमचे ह्या सराव परीक्षा म्हणजेच तुमच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिस एक्झाम असतात. तर ह्या प्रॅक्टिस एक्झाम मध्ये तुमचा हा वेळ जाणार आहे. म्हणजे बघा मुलांना नोव्हेंबर असा हा म्हणता म्हणता निघून जाईल. सणांमध्ये डिसेंबर जानेवारी मध्ये तुमच्या सराव परीक्षा असणार आहेत. सो मनामध्ये डोक्यामध्ये हा पण विचार असणार आहे की अरे बापरे आणि आता ह्या परीक्षा येणार आहेत, सो या परीक्षांचं काय करावं, यासाठी प्रिपरेशन कसं करायचं आहे.
कारण वी हॅव टू प्रिपेअर फॉर इच अँड एव्हरी एक्झाम. प्रत्येक एक्झामची तयारी करणं गरजेचं आहे मुलांनो. तर यासाठी आपण कसं प्रिपेअर करायचं आहे, एवढा आपल्याला वेळ किती कमी मिळणार आहे तो मी तुम्हाला सांगते आहे. डिसेंबर जानेवारी हा आपला सराव परीक्षांमध्ये जाणार आहे आणि फेब्रुवारी हा जो महिना आहे, सो फेब्रुवारी महिना जो आहे विशेषतः 10th स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा फेब्रुवारी महिना जो आहे तो प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये जाणार आहे. सो हे प्रॅक्टिकल एक्झाम तुमचे चालू असतील आणि प्रॅक्टिकल्स वेगवेगळ्या प्रकारच्या चालू असतील. तुमच्या भाषा विषयांच्या असतील, सायन्सच्या असतील, मॅथच्या असतील. सो असे वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या एक्झाम्स चालू असतात. ह्या एक्झाम्स मध्ये तुमचा फेब्रुवारी महिना कसा निघून जातो तो तुम्हाला समजतही नाही आणि एंडला येतो मार्च महिना. सो सी स्टुडंट्स, ज्या वेळेस आपल्या असतात फायनल एक्झाम, 12वीच्या बोर्डच्या एक्झाम सुद्धा फेब्रुवारी एंड मध्ये सुरू होतात. त्यामुळे प्रॅक्टिकल आणि फेब्रुवारी एंड मध्ये होणाऱ्या बोर्डच्या एक्झाम. सो फेब्रुवारी एंड आणि मार्चचा पहिला आठवडा हा तुमचा फायनल एक्झामचा असणार आहे, जो असणार आहे तुमचा बोर्ड एक्झाम. सो स्टुडंट, सर्वात पहिले तर आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे की आपल्याकडे पहा किती कमी कालावधी आहे आणि या कमी कालावधीमध्ये म्हणून मी लिहिलेलं आहे की अगदी 2 महिन्यातच आपल्याला साधारण टाइम जर विचारात घेतला तर वी हॅव ओनली 2 months. या 2 महिन्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, मग मी फेब्रुवारी आल्याच्या नंतर अभ्यास करेल. सो नो गाईज, आपल्याला असं करून अजिबात चालणार नाही आहे. वी हॅव टू युटिलाइज ईच सेकंड, ईच पार्ट ऑफ सेकंड. प्रत्येक क्षण आणि त्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला उपयोग करायचा आहे. सो या सर्व गोष्टी अशा भरभर म्हणून निघून जाते. सो प्लॅन का करायचा आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने करायचा आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. सो आपल्याकडे अगदी साधारणतः 2 महिन्याचा हा कालावधी आहे. तुम्ही म्हणाल स्टुडंट्स, मग मॅडम आता करायचं काय? तर आता आपल्याला एक वे ऑफ स्ट्रॅटेजी ठरवावं लागेल. सो स्टुडंट्स, या सर्व गोष्टी करत असताना मी तुम्हाला सांगितलं की मनाची शक्ती आणि ह्या सुट्टीचा उपयोग आपल्याला करायचा आहे. सो नोव्हेंबर महिन्यात सण दिवाळी जरी असेल तरी पण आपल्याला सुट्ट्या आहेत. आपला शाळेचा जो भरपूर वेळ शाळेमध्ये जातो तो आपल्याला सध्या रिकामा मिळणार आहे. तो स्टुडंट्स, ह्या सुट्टीचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे? सो त्यासाठी आपल्याला एक प्लॅन ठरवायचा आहे आणि तो प्लॅन ठरवत असताना बऱ्याचशा स्टुडंट्सला प्रश्न पडतो की आपण मग आता नेमकं काय करायचं आहे, की जेणेकरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की अरे बापरे सुट्ट्या आहेत तर चला आपण झोपूया. सो स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगेन की ठीक आहे, ओके, इट्स ओके, झोप घ्या, भरपूर घ्या, आराम पण करा. ठीक आहे, झोप आवश्यक आहे, ती आपल्याला 7 ते 8 तासाची. खूप झाली. 6 ते 7 तास जरी तुम्ही झोपलात तरी तुमच्यासाठी ते इट्स ओके. परंतु एखाद्याला सुट्टी आहे म्हणून जरी 7-8 तास जरी झोपावं असं वाटलं तरी काही हरकत नाही. यू हॅव टू रेस्ट ऑल्सो. कारण आपलं ब्रेन जे आहे तर ब्रेन सुद्धा, आपल्या ब्रेनला सुद्धा थकवा येत असतो, त्यामुळे त्यालाही आवश्यकता आहे ती आरामाची. पण स्टुडंट्स, मी तुम्हाला आराम करा म्हणते आहे, याचा अर्थ हो आताच मॅडमने सांगितलंय आराम करायचा आहे तर ओके, मी आता अभ्यास न करता आराम करून घेते, मॅमने सांगितलंय आराम करा. सो डोंट डू दॅट. सो याचा अर्थ असा आहे की आपल्याला आराम तर करायचा आहे, आपल्याला पुरेशी झोप घ्यायची आहे. 7-8 तासाची झोप, अशी पुरेशी झोप आपल्याला पण घेणं गरजेचं आहे, कारण आपला मेंदू जो आहे तो नेहमी ऍक्टिव्ह होतो. तर अशा वेळेस तुम्ही व्यवस्थितरित्या झोप पण काढा, आराम पण करा, पण अभ्यासाला विसरायचं नाहीये. सो स्टुडंट्स, बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुमचा वेळ जातो, तो वेळ तुम्ही जर नाही दवडलात तर तुम्हाला भरपूर वेळ मिळतो अशी पुरेशी झोप घेऊन सुद्धा. तर मग आपल्याला तो कसा मिळतो आणि आपण तो कसा वेस्ट करतो हे लक्षात घ्या. सो भरपूर जणांचा वेळ हा मोबाईल मध्ये जातो. मोबाईल असेल, टीव्ही असेल, ओके, किंवा आपल्या मित्रांसोबतच्या गप्पा असतील. या सर्व गोष्टींमध्ये तुमचा वेळ जो आहे तो खूप वेस्ट जातो. सो डोंट वेस्ट इट. मुलांनो, आज अभ्यास जर नाही केलात, आज जर मोबाईल आणि टीव्ही मध्ये वेळ घालवलात तुम्ही, तर पुढचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते तुमचं अगदी रिकामं असणार आहे. त्यामुळे आजचा रिकामा वेळ पहिले उपयोगामध्ये आणायचा आहे. आज मोबाईल पाहत जर बसलात तर उद्याचं आयुष्य काय, उद्याचं भविष्य काय आहे याचा जरूर विचार करा.
त्यामुळे आजचा वेळ वाया घालवू नका. आजचा वेळ जर उपयोगात आणलात, मोबाईल, टीव्ही यासारख्या वेगवेगळ्या अट्रॅक्शन्स पासून थोडंसं दूर राहा. तिथे आपल्याला जरी फार कंटाळा आलेला असेल, 1 तासभर 2 तासभर अभ्यास केल्याच्या नंतर ओके, इट्स ओके, 10 मिनिटं मोबाईल घेऊन बसलात तर हरकत नाही. इट मेक्स यू फ्रेश. पण जास्त वेळ एकदा मोबाईल हातात घेतला की खूपसा वेळ जातो. सो डोंट वेस्ट युअर टाइम इन मोबाईल, टीव्ही अँड सच काइंड ऑफ अट्रॅक्शन्स. ओके, सो इथे असणारा जो वेळ आहे तो जर तुम्ही नाही दवडलात तर तुम्हाला झोपेसाठी सुद्धा भरपूर वेळ मिळेल आणि तुम्ही झोपलात तरी आईवडील सुद्धा तुम्हाला काहीच म्हणणार नाही आहेत. त्यानंतर मुलांनो, आता आपण मग काय करायचं आहे? तर मुलांनो, ज्या वेळेस तुम्ही टाइम वेस्ट तर घालवणार नाही आहात, परंतु तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस मुलांनो, तुम्हाला तुमचे जे मित्र मैत्रिणी आहेत यांचा सुद्धा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. कसा? सो तुमच्या ज्या मित्र मैत्रिणी असतात या मित्र मैत्रिणींचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो फ्रेंडली स्टडी, तर तुमचा जो अभ्यास असतो तर ह्या अभ्यासासाठी त्यांचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे. सो कसा? तर एखादी गोष्ट जेव्हा आपण स्वतः आपल्याला जमते, येते, एखादा पॉइंट आपल्याला येतो तर तो तुमच्या मित्रांना तुम्ही जरूर समजावून सांगा. तर ज्या वेळेस आपण आपल्या मित्रमैत्रिणींना या पद्धतीने एखादा पॉइंट समजावून सांगतो त्यावेळेस त्याचं दृढीकरण खूप चांगलं होत असतं. कारण समजावून जेव्हा आपण सांगत असतो तर त्यावेळेस आपला मेंदू जो असतो तो जास्त सक्रिय असतो. त्यामुळे एखादी गोष्ट स्वतः नुसती वाचत बसण्यापेक्षा तीच तुम्हाला समजलेली गोष्ट तुमच्या फ्रेंड्सला जरूर सांगा. तिला एखादं गणित येत नसेल, तिला ग्रामरचा एखादा पार्ट येत नसेल तर तिला तुम्ही जरूर या गोष्टींमध्ये मदत करा. असं नका वाटून घेऊ की मी जर हिला मदत केली तर हिला जास्त मार्क्स पडतील, माझ्या मित्राला जास्त मार्क्स पडतील, मग मी त्याला का सांगू हा मुद्दा. तर नाही मुलांनो, हा अतिशय संकुचित वृत्ती आहे. ही संकुचित वृत्ती बाजूला ठेवा. यामध्ये तुमचाही फायदा आहे. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना जेव्हा एखादी गोष्ट समजावून सांगाल तिला न समजणारी, तर त्यामधून तुमचं दृढीकरण होणार आहे. तुमचा अभ्यास जो आहे तो अनेक पटीने वाढणार आहे. तुमचं लक्षात ठेवण्याची जी स्मरणशक्तीची गोष्ट असते तर ती लाख पटीने वाढत असते जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट दुसऱ्याला समजावून सांगत असता. त्यामुळे स्टुडंट्स, मित्रमैत्रिणींसोबत अभ्यास करत असताना या गोष्टीचा जरूर फायदा करून घ्या. फ्रेंड्स सोबत अभ्यास करा. तिला एखादा पॉइंट तुम्हाला समजावून सांगायला सांगा. तुम्हाला एखादा येणारा पॉइंट जो आहे तो तुम्ही तिला समजावून सांगा. त्यामुळे तिचाही तो भाग पक्का होईल आणि तुमचाही एखादा पॉइंट नक्की खूप छान पक्का होईल. आणि फ्रेंड्स एकमेकांना शेअर करू शकतात एखादी गोष्ट येत नाही म्हणून. टीचर्सला सुद्धा ते सांगायला घाबरतात, घरी आईवडिलांना सांगायला ते घाबरतात, पण फ्रेंड्समध्ये ते अगदी सहज सांगत असतात की मला हे पॉइंट जमतच नाही, मला हे गणित फारच अवघड जात आहे. येस स्टुडंट्स, तुम्हालाही जर अशाच प्रकारे एखादा विषय अवघड जात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की तुम्हाला कोणता विषय अवघड जातो. तुम्हाला जो विषय अवघड जातो त्या विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा यावर सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला नक्की सेंड करेल. जेणेकरून तुम्हाला जर एखादा खूप अवघड असा विषय जात असेल तर त्याही विषयाचं गायडन्स मी तुम्हाला नक्की करेल. आणि मुलांनो, येत्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करणारच आहे की ज्यामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यास तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे त्याची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे अगदी चॅप्टर वाईज कोणत्या चॅप्टरमध्ये कशाचा आपण अभ्यास केला पाहिजे, कोणत्या क्वेश्चनचा अभ्यास केला पाहिजे. गाईडमध्ये पुष्कळ सारे प्रश्न असतात. भरपूर मुलं जे आहेत ते गाईड्स वापरतात वेगवेगळ्या प्रकारची. तर त्यातनं मग किती सारे प्रश्नांचा अभ्यास करायचा. तर असे प्रश्न मनात असतील तर त्यावर सुद्धा मी स्पेशली व्हिडिओ नक्की बनवणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला कोणते विषय अवघड जातात. सो स्टुडंट्स, स्टार्ट नाउ. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल सो लाईक तर करालच तुम्ही, याची मला खात्री आहे. लाईक तर जरूर करा, पण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की तुम्हाला कोणता विषय अवघड जातो. म्हणजे मला त्यावर व्हिडिओ बनवणं हे अतिशय सोपं जाईल. अगदी तुम्हाला चॅप्टर वाईज हवा असेल तर चॅप्टर वाईज, क्वेश्चन वाईज मी तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे की तुम्ही कोणते क्वेश्चन करू शकाल. परत मी लवकरच तुम्हाला हे पण सांगणार आहे की तुम्ही पाठ केलेलं जर लक्षात राहत नसेल तर ते आपल्याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त वेळेपर्यंत तो पॉइंट लक्षात कसा राहील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ पाठवणार आहे. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीने मित्रमैत्रिणींच्या मदतीने सुद्धा तुम्ही अभ्यास जो आहे तर तो तुम्ही नक्कीच करून घेऊ शकता. आता स्टुडंट्स, सर्वांना
प्रश्न पडला असेल की एवढा सारा वेळ कुठून आणायचा आहे, तर त्यातला अतिशय महत्त्वाचा असा पॉइंट मी तुम्हाला सांगेल, अतिशय महत्त्वाचा, आणि तो म्हणजे सकाळी लवकर उठा. लवकर उठलं आपण तर आपल्याला सकाळचा वेळ जो आहे तर तो सत्कारणी लावता येतो आणि सकाळी आपण अतिशय फ्रेश असतो. तर या फ्रेशनेसचा आपल्याला नक्कीच फायदा करून घेता येत असतो. आपला मेंदू जो आहे तो अगदी फ्रेश असतो. रात्रीपर्यंत दिवसभरात ज्या सर्व काही गोष्टी आपल्या झालेल्या असतात तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या शांतपणे आपण ह्या सकाळच्या वेळेत काम करू शकतो, कारण रात्रीमध्ये आपला मेंदू शांत झालेला असतो. दिवसभरात झालेल्या सर्व घटनांचा आपल्याला विसर पडलेला असतो, त्यामुळे त्या कुठल्याही घटना आपल्या डोक्यात नसतात. आपलं डोकं, आपला मेंदू हा पूर्णतः फ्रेश असतो. आणि त्यामुळे स्टुडंट, सकाळी जर तुम्ही लवकर उठलात, अभ्यास केव्हा करायचा आहे ना, मनात खूप जणांना हा प्रश्न असतो की मी अभ्यास केव्हा करू, संध्याकाळी करू का सकाळी करू. सो स्टुडंट, संध्याकाळच्या पेक्षा सकाळी लवकर उठून अभ्यास करणं हे केव्हाही बेस्ट असतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून अभ्यास करा. संध्याकाळी दिवसभर तुम्ही खूप कामं केलेली असतात, त्यामुळे संध्याकाळी जर अभ्यासाला बसलं तर तुम्ही एखादा लेसन जर घेतलेला असेल रिवाइज करायला, त्याला जर तुम्हाला 1 तास संध्याकाळी लागत असेल आणि तोच लेसन तुम्ही जर सकाळी लवकर उठून केला, 4 वाजता 5 वाजता उठून जर तुम्ही तो लेसन सुरुवात केली तर स्टुडंट्स 1 तासाच्या ऐवजी तुम्हाला 15 ते 20 मिनिटात तो लेसन तुमचा रिवाइज होतो. तर पहा किती फास्ट आपल्याला सकाळच्या वेळेला लक्षात राहतो आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते आपण करू शकत असतो. सकाळच्या वेळेला एक तर खूप शांतता असते, दुसरेही काहीही डिस्ट्रॅक्शन्स नसतात, कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे आपल्यासोबत झोपलेले काही जण असतात, तर जे झोपलेले आहेत तिथे बसू नका. अभ्यास करायला सकाळी जर तुम्ही उठलेला असाल तर जिथे तुम्हाला झोपलेले आपल्या सोबतचे रिलेटिव्ह दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्ही बसायचं आहे, जेणेकरून त्यांना पाहून तुम्हाला पण झोपावंसं नाही वाटणार. ओके गाईज, सो ही एक गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर मला वाटते लवकर उठण्याचा फायदा हा तुम्हाला निश्चितच घेता येतो आहे ना. उगाचच नाही म्हणून ठेवलेला आहे की लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती मिळे, आहे ना. जो लवकर झोपतो लवकर उठतो त्याला ज्ञान आरोग्य संपत्ती एक नाही सर्व गोष्टी मिळत असतात. सो गाईज, एकच करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आणि यासाठी वेगळे अलार्म पण लावायची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः लवकर उठू शकता. फक्त मी तुम्हाला एक ट्रिक सांगते स्टुडंट्स, की तुम्ही रात्री झोपत असताना एक 10 वेळेस म्हणा की मला 4 वाजता उठायचंय. समजा 4 ला उठायचंय तर रात्री झोपताना एक 10 वेळेस सांगा. अगदी सगळ्यांना झोपताना सुद्धा सांगा. आईला सांगा, मम्मीला सांगा, पप्पाला सांगा की मी सकाळी 4 ला उठणार आहे, मला 4 ला उठून अभ्यास करायचा आहे, मला काही माहिती नाही, मला 4 ला उठायचंच आहे. असं जर तुम्ही अगदी जेवण वगैरे संध्याकाळी होईपर्यंत जरी 4-5 वेळेस म्हणालात, झोपताय तुम्ही, झोपताना सुद्धा तुम्ही जर 4-5 वेळेस असं म्हणालात तर गाईज कुठल्याही प्रकारचा अलार्मची गरज नाही, कोणी उठवायची गरज नाही. तुम्ही सकाळी तुम्हाला 4 वाजता राईट जाग येते आणि उठल्याच्या नंतर फ्रेश व्हा आणि तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो बुक्स तुम्ही नक्की घ्या आणि त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. सो गाईज, अशा पद्धतीनं लवकर जर आपण उठलो तर आपल्या बुद्धीचा उपयोग जो आहे तो आपण निश्चित चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास जर करायचा असेल तर फक्त सकाळी उठा स्टुडंट्स. सकाळी उठल्याच्या नंतर अभ्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला खूप छानही वाटेल, तुम्हाला पण फ्रेश वाटेल, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असेल की हो यस, आज सकाळी माझा एवढा अभ्यास झाला. सकाळी उठणं इतकं चांगलं असतं आणि जसं तुम्ही उठाल तसं तुम्हाला हे नक्की कळेल की आपण अजून लवकर उठाल तुम्ही, कारण तुम्हाला लक्षात येईल की लवकर उठल्यावर अभ्यास खूप जास्त आणि खूप फास्ट होतो आहे. सो वेळही तुमचा वाचेल, एनर्जी वाचेल आणि तुमचा अभ्यास खूप जास्त होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेस सकाळी जर लवकर उठून तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तो दीर्घ कालावधीपर्यंत लक्षात राहतो. ठीक आहे, दीर्घ काळासाठी तुम्हाला हा लक्षात राहतो. सो दीर्घकाळ म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न लक्षात राहायचे असतील तर दीर्घ काळासाठी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या असतील गोष्टी तर त्यासाठी आपल्याला लवकर उठावं लागेल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, दीर्घ काळासाठी लक्षात राहणे. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला सर्वांना लवकर उठावंच लागणार आहे.
खूप जणांना वाटेल मॅडम उठा वाटत नाही, आळस येतो, सकाळी कोण उठेल, एकदा झोपलं की मग उठावंच नाही वाटत. सो नो, मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक तुम्ही वापरा. आणि कोण कोण वापरत आहात तुम्ही 2-3 दिवस वापरून पहा. वापरल्याच्या नंतर मला तुम्ही नंतरही कमेंट करून सांगू शकता की हो, सकाळी उठल्याचे आम्हाला काय फायदे होत आहेत, फायदा होतोय का नाही होतोय, हेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकाल. तर मुलांनो पहा, काय काय करायचं आहे आपल्याला. जर टॉपर बनायचं असेल, आपल्याला 50% वरून 95% जायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे. तर मी ह्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला ह्या सर्व काही महत्त्वाच्या गोष्टी फक्त सांगितलेल्या आहेत. अजून मी तुम्हाला याच्यामध्ये प्लॅन दिलेला नाही आहे की आपल्याला सब्जेक्ट वाईज किंवा प्रत्येक विषयाचा एकत्रित अभ्यास कसा करायचा आहे. दिवसभर आमच्याकडे खूप कमी वेळ असतो, मग या कमी वेळेत आम्ही कसा बरं अभ्यास करावा, किती करावा, कोणता करावा, काहीच समजत नाही आहे. तर यासाठी तुम्ही पार्ट 2 हा जरूर पाहायचा आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला नेमकी वे ऑफ ऍक्शन सांगणार आहे की सर्व सब्जेक्टचा अभ्यास आपण कसा करायचा आहे. ओके गाईज, सो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जर आवडत असतील तर तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करणार आहात. तर मुलांना बघा, आता पुन्हा एकदा बघूया आपण की टॉपर बनायचं असेल तर काय काय करायचं आहे. मनाच्या शक्तीचा वापर करा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यासाला सुरुवात करा, घाबरायचं नाही. सुट्टीचा उपयोग आपल्याला भरपूर करायचा आहे. कसा करायचा आहे तो उद्या पार्ट 2 मध्ये मी अजून डिटेल सांगणार आहे. झोप भरपूर घ्या, व्यवस्थित घ्या, आरामही व्यवस्थित करा, कारण यामुळे आराम न करता जर तुम्ही अभ्यास केला तर तुमची तब्येत बिघडू शकते स्टुडंट्स. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग असते आपली तब्येत, सो ती पण आपल्याला जपायची आहे. त्यासाठी आरामही व्यवस्थित करा, मोबाईल टीव्ही पाहू नका, मित्रमैत्रिणींसोबत अभ्यास जरूर करा, त्यांची मदत जरूर घ्या, तुम्ही त्यांना मदत करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट IMP पॉइंट असेल तो म्हणजे सकाळचा उपयोग. सो सकाळी लवकर उठा. लवकर उठून जर तुम्ही अभ्यास केला गाईज तर तुम्हाला नक्कीच 50% वरून 95% पर्यंत कसं जाता येईल तर ते तुम्हाला नक्की कळेल. सो गाईज, तुम्ही हा व्हिडिओ तर पाहत आहात, यात तुम्हाला कमेंट जरूर करायचं आहे की तुम्हाला कोणता विषय अवघड जातो, म्हणजे त्या विषयानुसार मी तुम्हाला त्या प्रत्येक विषयाचा एक स्पेशल व्हिडिओ करून नक्की सेंड करेल की तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायचा आहे. उद्या पार्ट 2 मात्र तुम्ही पुन्हा मी पाठवते आहे, तर तो पार्ट 2 तुम्ही पाहायला विसरू नका. या पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी प्लॅन देणार आहे, एक स्ट्रॅटेजी देणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. दिवसभराचा एक आपण टाइम टेबल बनवून देणार आहोत की ज्या टाइम टेबलच्या सहाय्याने तुम्ही कसा अभ्यास करू शकता हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. सो गाईज, कीप वॉचिंग. कमेंट करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि हो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून गाईज तुम्हाला याचा निश्चितच खूप काही उपयोग होणार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू गाईज.